हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे महाराष्ट्र मीडियाच्या शैक्षणिक चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. तुम्ही अद्याप शैक्षणिक चळवळीचे सन्मान्य सदस्य झाले नसाल तर आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि सर्वात आधी नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवा. महाराष्ट्र स्टेट बोर्ड 5th स्टँडर्ड EVS पार्ट 2 चॅप्टर नंबर 1 व्हॉट इज हिस्ट्री टेक्स्टबुक क्वेश्चन्स अँड आन्सर. तर बघा, या अगोदर आपण 5th स्टँडर्डचे EVS पार्ट 1 चे पूर्ण चॅप्टर जे आहेत ते कव्हर केले आहेत. त्याचे क्वेश्चन आन्सर महाराष्ट्र मीडिया चॅनलवर उपलब्ध आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन बघा. तर आता आजपासून आपण सुरुवात करणार आहोत EVS पार्ट 2. सो लेट स्टार्ट. क्वेश्चन नंबर 1 आहे फिल इन द ब्लँक्स. त्यामध्ये ए आहे The science that tries to understand past events is called as dash dash. Answer is the science that tries to understand past events is called as history. Okay. Then next B. History is not written solely on the basis of dash dash. Answer is history is not written solely on the basis of imaginations. Okay. जाऊया पुढे. Question number 2 आहे. The question number 2 आहे आन्सर दी क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स. त्यामध्ये फर्स्ट आहे व्हॉट इज सायंटिफिक मेथड. आन्सर आहे द मेथड ऑफ यूजिंग द नंबर ऑफ डिफरंट टेस्ट टू डिटरमाइन वेदर द एव्हिडन्स इज रिलेएबल इज कॉल्ड अ सायंटिफिक मेथड. क्वेश्चन नंबर 2 आहे ऑफ विच ॲक्शन इज इंडियाज इंडिपेंडन्स द रिझल्ट. आन्सर द इंडिपेंडन्स ऑफ इंडिया इज द कॉन्सिक्वन्स रिझल्ट ऑफ स्ट्रगल ऑफ द पीपल ऑफ इंडिया फॉर इंडिपेंडन्स. Then next, third, what does the study of history make possible? Answer is the study of history make it possible for us to study what is and what is not favorable for the progress of human society. Okay. त्यानंतर जाऊया आपण पुढे. क्वेश्चन नंबर 3 आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ. तर त्यामध्ये फर्स्ट आहे ए व्हॉट इज द हिस्ट्री Why is history considered to be scientific discipline? Answer is history is considered to be scientific discipline due to the following reasons. The first आहे history uses scientific methods while looking for and collecting evidence. Second, it uses scientific methods while examining the evidence and putting it together. Third, help is taken from other sciences when required. Then B, what is it that puts obstacles in the way of village development? Answer, individual or collective actions of human beings have consequences. Some actions result in an environment that is not favorable for the progress of society. The obstacles in the way of village development are first, people in the village do not work together, and second is people in the village do not help each other. Then question number 4 is कंप्लीट दी फॉलोइंग चार्ट. तर बघा, इथे एक चार्ट दिलेला आहे आपल्याला. इथे दिलेला आहे काय मध्ये हिस्ट्री आहे आणि इथे दिलेला आहे ऑफ अ विलेज, म्हणजे त्यांनी ॲरो करून दाखवला आहे आणि बाकीच्या ॲरोला आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी कंप्लीट करायला लावलेलं आहे. इथे ऑफ अ विलेज, ऑफ अ स्कूल, माय ओन. ओके. तर बघा, याचा आन्सर आपण इथे लिहिलेला आहे नेशन, स्टेट, वर्ल्ड, डिस्ट्रिक्ट, ह्युमन सिव्हिलायझेशन. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही तिथे चार्ट तो कंप्लीट करायचा आहे. Our next question is question number 5. Classify the sources of history using the chart given here. तर बघा, आपल्याला एक चार्ट थ्रू क्लासिफाय करायचं आहे. काही सोर्सेस आहे हिस्ट्रीचे ते आपल्याला क्लासिफाय करायचे आहे. तर बघा, सोर्सेस ऑफ हिस्ट्री दिलेले आहेत कॉइन्स, लेटर्स, फोर्ट्स, ट्रेडिशनल सॉंग्स, पॉट्स, कॉपर प्लेट्स. तर बघा, आपण करूया क्लासिफाय. मटेरियलमध्ये कॉइन्स, फोर्ट्स, पॉट्स, ओल्ड स्ट्रक्चर्स, पिलर्स, देन रॉक कट केव्ज. रिटनमध्ये लेटर्स आले, कॉपर प्लेट्स आल्या, स्टोन इन्स्क्रिप्शन्स आल्या आणि बायोग्राफीज आल्या. ओके. ओरलमध्ये ट्रेडिशनल सॉंग्स आले, फोक सॉंग्स आले आणि फोक टेल्स आले. ओके. तर बघा, अशा प्रकारे इथे आपण EVS पार्ट 2 चॅप्टर नंबर 1 व्हॉट इज हिस्ट्री तर तो कंप्लीट केलेला आहे. तर पुढच्या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर लवकरच चॅनलवर अपलोड होतील. सो थँक्यू सो मच. कीप वॉचिंग.